आपण पाहतोय सलामीचे दोन्ही फलंदाज सागर आणि अक्षय. पहिलाच बॉल स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवरती संघाचा श्री गणेश होतोय. एका धावेने धावफलक खुलं होतंय टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाचं. नवलाई स्पोर्ट्स हा संघ यशस्वी संघ आहे आपल्या शाहवाडी तालुक्यातील. यावर्षी देखील तो रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला आणि पहिल्या टॉप 4 संघामध्ये आपण या संघाला पाहतोय. यावेळेस वेगाचा चांगला वापर, परंतु लेग साइडचे पंच वाईट बॉल दर्शवता येतं आणि त्याचबरोबर 1 बाउन्स दंडित देखील केलं जातंय. धावफलक पोहोचते 3 आकड्यावरती. अजयने सर्वांना यावर्षी चांगल्या गोलंदाजीने आकर्षित केलंय आपल्या दिशेने. ज्या पद्धतीने अजयने आज दिवसभरामध्ये जी गोलंदाजी केली आहे. उमेश सावंत सर, तुमचं मनापासून पुनश्च एकदा आभार. आपल्यातून ते आता हजेरी घेत आहेत. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं. एक गोड आवाज नवी मुंबईमधील. हा बॉल चांगला आहे. बाउन्स एक दंडित केला होता जरूर, परंतु त्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हाताळला यावेळेस अजयने आणि चेंडू शोल्डरच्या लेवलने निघून जातोय. चांगला बॉल, परफ्यूम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक विकेट मेडन आहे अजयच्या नावावरती. हा कारनामा नक्कीच शाहवाडी तालुक्याच्या या रबर बॉलच्या इतिहासामध्ये त्याच्या नावावरती राहील. वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा. धावफलक पोहोचतंय या वाईट बॉलच्या मदतीने 4 आकड्यावरती. नवलाई स्पोर्ट्ससाठी सातत्याने सुमित घराळे यांनी कॅप्टन्सी केलेली आहे, परंतु आज ऑक्शनमध्ये ते भेटले नाही. त्यामुळे या संघाच्या विरोधामध्ये आपण त्यांना पाहतोय. खेळ आपल्याला मोठा बनवतो, खेळ आपल्याला मित्र देतो, खेळ आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी बनण्याचं एक सामर्थ्य निर्माण करून देतो. तोच खेळ आपल्याला शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनने सातत्याने दर्शवलेला आहे. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षयच्या बॅटमधून. थोडासा बॅटला ब्रश होऊन जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये एका धावेसाठी. धावफलक पोहोचतोय या एका धावेच्या मदतीने 5 आकड्यावरती. चांगलं षटक आतापर्यंत अजयचा आपण पाहतोय. वेग आहे आणि पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगला लाभ होतोय या गोष्टीचा. वाह, चांगला बॉल अगदी शोल्डरच्या लेवलला, चेस्ट लेवलला निघून जातोय यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली लयबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. खास करून फिल्डर पण चाणाक्ष आहेत. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती स्वामी समर्थ हा संघ इथपर्यंत आलेला आहे. अविनाश असेल, अमित दादा असतील, राहुल असेल, या क्षेत्ररक्षकांनी खूप चांगले एफर्ट्स दिले आहेत. फक्त बॅट आणि बॉलने मॅच जिंकली नाही जात मित्रांनो, त्याला क्षेत्ररक्षण पण तितकंच साजेस असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 5 आकड्यावरती आहे नवलाई स्पोर्ट्स. रेट्रे या संघाचा कोणताही गडी बाद झालेला नाही. अजयची ही महत्वाची ओव्हर त्यांनी डिफेन्सिव्ह मूडमध्ये खेळलेली आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सुमित घराळे मिस्टर 360 यांना पाहतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये थोडेसे महागडे ठरले होते, परंतु ही महत्वाची मॅच आहे, पात्रता फेरीतील मॅच आहे. जो इथे जिंकेल तो फायनलच्या महामुकाबल्यामध्ये, या भव्य दिव्य आयोजनामध्ये फायनलच्या मॅचमध्ये खेळेल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी NP लाईव्ह यूट्यूब वाहिनीवरती ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे, त्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. सुमित घराळे आले आहेत. राईट टर्म राऊंड द विकेट पंचांना पास करून, आणि समोर असेल सागर अनुते जो चांगल्या लयमध्ये आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा देतो पंचांचा एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावफलक 6 आकड्यावरती. मागाशी माहिती आहे ना, यावेळेस चांगला फटका आहे जरूर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने जातोय, परंतु घोषांकी क्षेत्र आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 आकड्यावरती. यानंतरची सेमीफायनल आपण ADK चॅम्पियन्स विरुद्ध
प्रत्युष गोरेश 11 विरळे या दोन्ही टीम मध्ये पाहणार आहोत. हा एक महामुकाबला आपण पाहणार आहोत. येत्या काही क्षणामध्ये दोन्ही टीम चांगल्या लयमध्ये आहेत. प्रत्युष गोरेश 11 विरळे आणि एडीके चॅम्पियन्स. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. जसा पहिला अकू टप्प्याचा चेंडू आहे, स्लोवर चेंडू आहे, त्यावरती घनघनाते प्रहार सागर अनुतेच्या बॅटमधून. ते म्हणतात ना, किनाऱ्यावरती उभं राहून सागराचा अंत समजत नाही, तसंच या सागरच्या बॅटिंगची खोली तुम्हाला समजत नाही. पहिल्या बॉलवरती सन्मान जरूर दिला, चांगला स्ट्रोक आला होता. त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी, थोडासा अकू टप्प्याचा बॉल आणि त्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकार येतोय, पहिला षटकार येतोय या पहिल्या सेमीफायनल मधला सागरच्या बॅटमधून. धावफलक पोचते 13 या आकड्यावर. यावेळेस थोडासा फटका फसला आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय एका धावेच्या मदतीने. धावफलक 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. जर करंट रन रेट पाहिलं गेलं तर 8चा आहे आणि या सरासरीने आपण जर धावफलक पाहिलं तर 40-45 ही टोटल होते. परंतु नवलाई स्पोर्ट्स यांनी ज्यावेळेस एक्सिलेटरवरती पाय दिला आहे त्यांची गाडी सुसाट सुटले. यावेळेस फटका बसलाय. अजय चुकी करणार नाहीये. जी विकेट हवी होती त्या विकेटची हमी दिली आहे मिस्टर 360 सुमित घराळे. षटकार जरूर आला, परंतु आपल्या मनोमंथनामधील जो खेळ आहे, जो विचार आहे, त्या विचाराला डगमगू दिला नाही आणि सागर अनुते याची विकेट प्राप्त केली आहे. महत्वाचा गडी. या विकेट किती महत्वाची होती हा श्री स्वामी समर्थ 11 हा संघ जाणत होता. मासा नाही तर देव मासा गळाला लागलेला आहे सुमित घराळे यांच्या बॉलिंग वरती. पहिला झटका लागतोय टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. धावफलक 14 वरती असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल. राहुल साठी पहिला बॉल वाईडिश लाईन ऑफ, वाईड बॉल येतोय ऑफ साइड दी ऑफ. पहिला बॉल ठेवला होता राहुल साठी, परंतु खूपच उजव्या स्टँडच्या बाहेर. आणि आमचे पंच, दोन्ही पंचांचं देखील आज कौतुक करावं लागेल. आज दिवसा पाऊस आला, भर पावसामध्ये पंचांची पंचगिरी पाहिली आपण. यावेळेस स्टेट रिजन मध्ये व्ही शेप खेळण्याचा प्रयत्न होता राहुलचा, परंतु वेगाचा चांगला वापर यावेळेस आपण प्रॉपर वापर म्हणावा लागेल सुमित घराळे यांचा. धावफलक 15 या आकड्यावरती स्थिर आहे. दुसऱ्या ओव्हरीतील शेवटचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच आपले मेहुना पोज मध्ये दर्शवतायत. मेहुना व्हाईट बॉल. धावफलक 16 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे, खूप उंच गेलेला आहे चेंडू. यावेळेस कोणती चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक अजित, ज्याच्या नावामध्ये जीत आहे त्याच अजितने प्लेअर ऑफ द मॅच ची कॅप देखील घातली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि यावेळेस मात्र हा झेल, जो झेल आहे तो 100% या झेलचं सर्वस्व दिलं जाईल अजितला. आणि त्याने अगोदरच्या मॅच मध्ये पण चांगले कॅचेस पकडलेले आहेत. मी अगोदर तुम्हाला बोललो ही देखील होतं की श्री स्वामी समर्थ 11 या संघाची जी टीम एफर्ट आहे तो चांगला राहिला आहे. अजित असेल, अविनाश, अमित दा यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मॅच संघ इथपर्यंत आलेला आहे. दुसरा झटका लागतोय या षटकामध्ये. सुमित घराळे यांच्या नावावरती अजून एक विकेट लागली जाते. दुसऱ्या षटकाखेरीस धावफलक आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स या संघाचं 16, 2 गडी बाद.
तिसरं षटक घेऊन आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय एक अनुभवी गोलंदाज अमित दा यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयसाठी पहिला बॉल अमित दा यांचा. ज्या वेळेस मॅचला संघाला गरज होती त्यावेळेस टर्निंग पॉइंट राहिले आहे अमित दा यांची गोलंदाजी. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस्ट होता, फायदा घेता आलेला नाही अक्षयला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता यावेळेस अक्षयचा. आणखीन एक लगातार दुसरा डॉट बॉल येतोय. बिंदिगेन डॉट बॉल. यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये होता, डान्सिंग डाऊन द विकेट आला समोरच्या दिशेने. क्रुशल मुवमेंटला हा षटकार येतोय. एका मोठ्या फटक्याची जरूरत होती नवलाई स्पोर्ट्सच्या खेम्यामध्ये. जसा मोठा फटका येतोय तसा जल्लोष केला जातोय. धावफलक पोहोचतोय या षटकाराच्या मदतीने 22 या आकड्यावर. पहिले 2 बॉल चांगले आपल्याला पाहायला मिळाले अमित दा यांचे, परंतु त्यानंतर एक चांगला चेंडू होता जरूर. डान्सिंग डाऊन द विकेट आले अक्षय आणि त्याला फेकून दिला डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर व्ही शेप मध्येच खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. धावफलक 22 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळलेत अमित दा यांनी. मोठा फ्लेअर आहे अक्षय आणि अक्षय समोर पहा यावेळेस बाउन्स नाहीये चेंडूवरती. सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे. चतुर चाणाक्ष गोलंदाजी म्हणावी लागेल अमित दा यांची. 4 डॉट हाताळले आले आहेत. एक षटकार जरूर आला असला तरी चांगली ओव्हर. हा देखील जर चांगला बॉल इथे हाताळला जातोय तर नक्कीच एक सफल षटकाची आपण इथे समाप्ती होत असताना पाहिल. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये आहे. डीपचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत पहिली धाव वेगाने. थोडस फंबल, दोन्ही बाजूला फंबल पाहायला मिळतंय. पहा फेकी थोडीशी चुकीच्या दिशेने. 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. आता मात्र तिसरं षटक असेल. या तिसऱ्या षटकानंतर एका पुढच्या सेमी फायनलचा महत्वपूर्ण टॉस केला जाईल. एडीके चॅम्पियन्स विरुद्ध प्रत्युष गोरेश 11 विरळे या दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. संदीप संदीपचा पहिलाच बॉल नितीनसाठी. पाहायला गेलं तर चेंडू कॅरी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केलं जात आहे. या अगोदरच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय संदीप दामस्कर. प्लीज विनंती करतो आपण प्लेअर ऑफ द मॅच चा किताब घ्यायचा आहे. मी विनंती करतो आपल्या अंबाईवाडी उखळगावचे सरपंच ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य लाभली आहे माननीय श्री उमेश थोटपळ साहेब दादा यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय संदीप धामणकर यांना. चांगला बॉल, अतिरिक्त बाउन्स आणि त्याचबरोबर गतीवरती चांगला परिवर्तन पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना संदीप यांना. पुन्हा एकदा अक्षय डान्सिंग नो विकेट आला होता. डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन 1 धाव येते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर आहे 26 या आकड्यावरती. अजून देखील 4 चेंडू आहेत. 35
या टोटलची अपेक्षा करत असेल टीम नवलाई स्पोर्ट्स. यावेळेस खराब गोलंदाजी, डाऊन द लेग साइड, चुकीचा चेंडू हाताळला गेला. यावेळेस वाईट +1 आणि एक बाउन्सर साठी दंडित देखील केलं जात आहे. धावफलक 29. नक्कीच आता बाउन्सर तुम्ही हाताळू शकत नाहीये. चांगली गोलंदाजी होती परंतु त्यानंतर 2 खराब चेंडू. संदीप स्लॉटचं षटक सातत्याने चांगला हाताळलेला आहे. हा बॉल चांगला आहे, शोल्डरच्या लेवलला निघून जातोय. डॉट बॉल येतोय. फटका फसलेला आहे. डीपचा क्षेत्ररक्षक स्वतः येतोय. कॅचिटचा कॉल दिला होता. मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव वेगाने नितीन जातोय स्ट्रायकिंग एंडला. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने धावफलक 32 या आकड्यावरती पोहोचते टीम नवलाई स्पोर्ट्स रेठरे या संघाचं. या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात नितीनला परतावं लागतंय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ होते समाप्त. 4 षटका मध्ये आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स या संघाने मजल मारलेली आहे. 32 धावांवरती 33 धावांचं लक्ष असेल श्री स्वामी समर्थ 11 या संघासमोर. तोपर्यंत आपण नेक्स्ट सेमीफायनलचा टॉस घेऊयात. एका बाजूला टीम एडीके चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरुद्ध असेल प्रत्युष गोरेश 11 विरळे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. एडीके चॅम्पियन्स आणि प्रत्युष गोरेश 11 विरळे टॉस साठी यायचा आहे. हा तिसरा कॉल आहे मित्रांनो. मी विनंती करतो सरपंच अंबाईवाडे उकळू गावचे ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य लाभली आहे माननीय श्री उमेश थोटपळ साहेब यांच्या शुभ हस्ते या सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. प्रत्युष गोरेश 11 विरळे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चोवीस चेंडू मध्ये 33 धावांची गरज. सलामीची जोडी आपण पाहतोय सुमित घराळे आणि त्यांच्या सोबत अजय.
माझा येऊच लागणार ते त्यांचा नंबर असणार घरचा थोडी चालू आहे ना येऊ म्हणता की फोन बंद आहे नाही नाही चालू आहे काय लागते की फोन फोन येईल याच्यावर नाही मराठी वाटते तुमच्याकडे 24 चेंडू आहेत आणि गोलंदाजी करत असणार त्यांच्याकडे 24 चेंडू आहेत तुम्हाला 33 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 33 धावा बनवायच्या आहेत हा खेळ सर्वोत्तम खेळ खेळणं गरजेचं आहे कारण की जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये फायनलच्या रेसमध्ये टिकायचं असेल तर पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज आपण विशाल पहिलाच बॉल विशालचा चांगला बॉल पाहायला मिळतोय पंचाने फेटाळली आहे दाद मागितली होती सुमित यांनी डॉट बॉलने सुरुवात करतोय विशाल मोठा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जरूर टाळ्या वाजतायत सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय वेगाचा वापर चांगला केला होता पहिला वाईडिश लाईन पकडून चेंडू हाताळला गेला चांगल्या लेंथ वरती आणि यावेळेस पायाजवळ फेकी केली चांगली गोलंदाजी यावेळेस स्मॅश केला चेंडूला चेंडू निघून जातोय डीपला आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तो रक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण राहिले त्याचं पहिली धाव लागते धाव फलकावरती एक अजून देखील 32 धावांची गरज विशाल याने चांगली गोलंदाजी केलेली आहे संघासाठी पहिल्या प्रत्येक मॅचेस मध्ये त्याच्या गोलंदाजी जोरावरती संघाने इथपर्यंत मजल मारले यावेळेस अतिरिक्त वेग पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला आहे 2 धावा धाव फलकावरती लागतील पहिले 2 जे चेंडू हाताळले होते ते सुरेख चेंडू होते परंतु यावेळेस थोडासा वेगाचा वापर केला बीट करण्याचा प्रयत्न राहिला होता त्याचा अजयसाठी यावेळेस डिफेन्स केलेला आहे चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच कॅरी केला जातोय स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन कॅरी करतो तोपर्यंत 1 धाव येते चांगला वेगवान चेंडू हाताळला यावेळेस विशालने यावेळेस खोदून काढलेला पायाजवळ ती फेकी गेली होती यावेळेस थोडंसं पंबल पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार सुमित घराळे आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिला आहे प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक सिच्युएशनला हा फट्ट्या चांगला खेळलेला आहे आणि जान आहे जान या श्री स्वामी समर्थ 11 या संघाचं काळीच म्हटलं तरी चालेल आणि जेवढा चांगला खेळ आहे तितकं त्याच्यावरती प्रेम देखील हा संघ करतो पुढचा बॉल विशालचा अब ट्रॅकर आहे पंच येस येस पंचांनी टायटॅनिक पोज मध्ये दर्शवलंय वाईड बॉल येतोय थोडी दिशा गोलंदाजी थोडासा भरकटताना आपण विशालला पाहतोय त्याची जी मेन लाईन लेंथ आहे त्याला सोडून आता मात्र तो भरकटताना पाहतोय धाव फलक पोहोचते या एक्स्ट्राच्या धावेने 8 या आकड्यावर धावा ओहो यावेळेस डॉट बॉल येतोय अगदी एस्टनच्या जवळून जातोय पहिल्या षटका अखेरीस आपण जर धावफलक पाहिलं तर 8 या आकड्यावर आता मात्र 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असणार आहे एक बिगी एक मोठा हिट फक्त फरक आहे आणि 18 चेंडू आहेत त्यामुळे विकेट वरती उभं राहणं गरजेचं आहे युवराज जाधव यांनी जर
2 विकेट घेतल्या तर विजय निकम साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेस डिफेन्स केलेला आहे. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी युवराजची. संघाचा युवराज आहे आणि राज करतोय. पहिला बॉल चांगला, त्यानंतर हा देखील सुरेख चेंडू. धावसंख्या आपण 9 आकड्यावरती पाहतोय. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय सुमित यांच्यावरती, कारण की त्यांना माहिती आहे की किती महत्वाचा हा खेळाडू आहे या संघासाठी. यावेळेस कानफाडात मारले. पाहायला गेले तर दोन्ही टीम एकाच गावातील आहेत, लहानपणापासून क्रिकेट खेळलेत, त्यामुळे प्रत्येकाची जी कमीची जी बाजू आहे ती एकमेकाला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे या मॅचला मजा येते. मला वाटतंय गाववाल्यांना पण प्रॉब्लेम होत असेल की नक्की सपोर्ट कुणाला करायचा. गाव दोन्ही बाजूला आहे. पुलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा डिक्लेअरच्या स्वरूपात ही धाव येते. युवराजची चांगली गोलंदाजी. धावफलक पोहोचते 10 या आकड्यावर. चौदा चेंडू 23 धावांची गरज. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत युवराजचे या षटकातील. टीम नवलाई स्पोर्ट्ससाठी देखील आणि बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ 11 या संघासाठी हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. थोडासा बॅटला ब्रश होतोय. मोठा फटक्यासाठीच जाणार होता सुमित. डॉट बॉल येतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा जर बॉल डॉट काढला तर विजय निकम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 5 षटकार चौकारासाठी लावतात, तिथे डॉट बॉल साठी पारितोषिक लावलं गेलंय. आणि षटकार मारला तर अजितदादा यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक. हे असं झालंय की बांधाव बसून भांडणं लावायची. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस चांगला बॉल, थोडासा पायावरती आपल्याला पाहायला टाकला होता गोलंदाजाने. तरी देखील त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दुसऱ्या षटकाखेरीज धावफलक आपण पाहूया 11 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू मध्ये गरज असणाऱ्या 22 धावांची, म्हणजे प्रति ओव्हर 11 धावांची गरज असणार आहे. ज्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान राहिलं, ज्यांनी स्वतः या स्पर्धेमध्ये आपला संघ मालक म्हणून संघ उतरवला, तेच श्री अंबाईदेवी फायटर्सचे संघ मालक, सहसंघ मालक माननीय श्री उमेश थोटपळ साहेब सरपंच आणि माननीय श्री बाळकृष्ण वडाम साहेब यांनी सातत्याने योगदान दिलं आहे अंबाईवाडी टीमसाठी. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देखील आपल्याला सरपंच साहेबांनी दिलेली आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार माननीय आदरणीय खजिनदार राजू दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अतिथी कक्षामध्ये संपन्न करणार आहोत. मी विनंती करतो सरपंच साहेब यांना की आपण हा एक शाहूवाडी तालुक्यांचं प्रेम जे तुमच्या ओंजळीत होतणार आहे त्याचा स्वीकार करावा.
राजन पाटील दादा यांनी सांगितलं आहे विकेट गेली तरी 500 रुपये आणि षटकार गेला तरी 500 रुपये. 12 चेंडू 22 धावांची गरज. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉल येतोय. अमोलचा पहिला चेंडू हाताळला गेला आणि व्हाईट बॉल येतोय. पहिल्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या होत्या त्या डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळलेत. एकच मोठा चौकार आलाय परंतु त्यानंतर खूप संयमाने पहिल्या ज्या 2 ओव्हर होत्या त्या खेळलेल्या आहेत सुमित आणि अजयने. यावेळी चांगला स्ट्रेट रिजन मध्ये डाऊन द ग्राउंड षटकार. 500 रुपये राजन पाटील दादा जर्सी नंबर 0412. आम्ही दादा बोलतायत की डायरी मध्ये लिहून ठेवलं जाईल. धाव फलक पोचते या 6 धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती. अकरा चेंडू मध्ये आता मात्र 15 धावांची गरज. अमोलच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक विजय निकम साहेब यांच्याकडून. आणखीन एक राजन पाटील दादा यांच्या. राजन पाटील दादा तुम्ही ऑनलाईन आहात ना? ऑनलाईन राहा कारण की अजय आज सुट्टी देत नाहीये. आणखीन एक षटकार येतोय. पारितोषिक तुम्ही सर्वांनी लावलं आहे बांधाव बसून पण हॅट्रिक साठी पण लावा कोणीतरी. हॅट्रिकचा बॉल आहे. येस सुनील दादांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कालपासूनच अभ्यास चालला होता सुमित दादा यांचा आणि पेपर आलाय अजयचा. देखील पॉइंट रिझन मध्ये चांगला फटका. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलेला आहे. एका धावेवरती समाधानी मानावी लागते आणि धाव फलक पोचते 29. ते म्हणतात ना वेळापत्रक बघत नाही आणि आपण अभ्यास करतो गणिताच्या पेपराचा आणि इंग्रजीचा पेपर आला तर म्हणतो काय. तर तसंच झालं आहे. अजयचा पेपर त्यांना आला आणि अभ्यास केला होता सुमितचं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट ते शिकत होते परंतु कुठेतरी मेळ बसला नाही. यावेळेस व्हाईट बॉल व्हाईट +1 पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि प्लसच्या मदतीने धाव फलक पोचते 27 या आकड्यावरती. नऊ चेंडू 6 धावा. नक्कीच सुमित दादा यांचा हा ट्रेडमार्क एक खेळण्याची पद्धत आहे. मॅच षटकारानेच फिनिश करतात. पाहूयात ही मॅच देखील षटकाराने फिनिश होते का. आहे दबाव याला बोलतात प्रेशर. नक्कीच इतर वेळेस दोघ जण गावातून एकाच गाडीवरतून फिरत असतात परंतु आता मात्र यावेळेस फसले गेलेलं आहे गणित. प्रेशर आहे अमोलवरती ते म्हणजे सुमित यांचं. चला स्पीडअप घ्यायचंय. थोडासा बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय सागर यांच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र 8 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. अगदी संघ पाहायला गेलं तर विजयाच्या उंबरट्यावरती आहेत परंतु खूप महत्वाची विकेट आहे सुमित आणि अजयची. हे दोन्ही फलंदाज ज्या वेळेस चालले आहेत त्या वेळेस संघाने विजय प्राप्त केलाय. चांगला बॉल डॉट बॉल येतोय. कमबॅक केला आहे अमोलने. सात चेंडू 5 धावांची गरज. नक्कीच हा जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये रंग भरेल. अगदी आपल्याला ही मॅच पुढच्या षटकापर्यंत अगदी रोमांच स्थितीमध्ये पाहायला भेटेल परंतु नाही. या चेंडूवरती चेंडू फेकून दिला आहे टेरिस वरती आणि येतोय हा विजयी षटकार. पहिली टीम होते फायनलिस्ट श्री समर्थ
स्वामी समर्थ 11 आणि या विजयाचा शिल्लेदार ठरतोय तो म्हणजे खरा सुमित आणि अजय. वन साइड बॅटिंग दोघांनी केली आणि कोणताही गडी न गमावता या संघाने थेट फायनल मध्ये एंट्री केली आहे. हार्ड लक बॅड लक टीम नवलाई स्पोर्ट्स, तुमचा देखील खेळ चांगला राहिला, इथपर्यंतचा प्रवास चांगला राहिला. सलगच्या 4 मॅचेस जिंकून नवलाई स्पोर्ट्स इथपर्यंत आला होता, परंतु या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये त्यांना कडवं आव्हान राहिलं. कॅप्टन सूरज पाटील सर, आपण स्पीडअप घ्यायचंय. पहिली टीम आपल्याला मुख्य स्क्रीन वरती दिसते, थोडं लाईनअप करायचं आहे. टीम श्री स्वामी समर्थ, आपण लाईनअप मध्ये मुख्य स्क्रीन वरती टीम दाखवली जाते. पहा, दोन्ही टीम एकाच गावच्या आहेत. नवलाई स्पोर्ट्स हात मिळवणी करत असताना टीम श्री स्वामी समर्थ 11 या संघासोबत एखाद्या युद्धातून जसे वीर येतात विजय मिळवून, कारण की पहिलीच मॅच गमावली होती, परंतु त्यानंतर विजय घोडदौड जी चालू राहिली आहे त्या विजय घोडदौडीमध्ये आता ब्रेक नाहीये आणि पहिली टीम आपल्याला फायनलिस्टची भेटली आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ 11 हा संघ. मी विनंती करतो श्री प्रत्युष गोरेश 11 विरळे, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो, अतिरिक्त वेळ दिला नाहीये. अध्यक्ष संदीप पाटील दादा, प्लीज आपण स्पीडअप मध्ये लाईनअप करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.